Hello, hello, hello. This is the My Artifact episode number 1742. आजची तारीख आहे 16 नोव्हेंबर 2019. आता वाजले रात्रीचे 9:10. ओके. चला, दिवस तर असा निघून जाते का माहित पण नाही पडत. येस. आणि खरंच जेव्हापासून की आपण कसं आहे की माहित पडत ना की काम एवढं असते ना, पहिले नाही का एक एक मला एक एक इमेज दिसली होती. एक मे मे म्हणून नावाचं एक असतं ना समथिंग, की एका इमेजला फनी वगैरे बनवते. याच्यामध्ये नाही का दाखवलं गेलं, लहानपणी तुमच्यापाशी पैसा कमी असतो, एनर्जी जास्त असते आणि टाइम पण खूप जास्त असतो, बट पैसा नसतो. त्यामुळे आपण प्रॉपरली एन्जॉय नाही करत. थोडे मोठे झाल्यावर काय असते की आपल्यापाशी पैसा असते, एनर्जी पण असते, त्याला टाइमच नाही राहत यार. एव्हरी टाइम आपण फोन करतो, यार येणं यार या तारखेला येणं जमते काय. Yes. आणि जेव्हा म्हातार पण होते ना, तेव्हा आपल्यापाशी पैसा पण असतो, टाइमही असतो, बट साला तेव्हा एनर्जी नसते. तेव्हा कोणत्या गोष्टीला नो थक गया यार. साला मला माझी लाईफ अशी कधीच नाही करायची यार. मला माझ्या लाईफला बहुत कसं आहे की बहुत एन्जॉय पण करायचं आहे आणि बहुत काम पण करायचं आहे. ऍक्च्युअली कसं आहे की मला माझ्या कामातच एन्जॉयमेंट आहे. लिटरली फिल्म बनवणं, रायटिंग करणं, इट वॉज लाईक अ रिअली क्रिएटिव्ह वर्क. आणि याच्यामध्येच एक प्रकारे मजा आहे. इट वॉज रिअली अमेझिंग. येस. आणि मी माझ्या लाईफमध्ये अशाच प्रकारचं प्रोफेशन चूज केलंय. मी कधीच माझ्या लाईफमध्ये या 3 कॅटेगरीमध्ये कधीच बसणार नाही. की लहानपणी पण मी असं काही एकदम खूप जास्त हे कसं आहे की समजा जर मी माझ्याबद्दल थोडं बहुत सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणलं ना, तर मला नाही का थोडं बहुत गोष्टी मला रिअलाइज होऊन राहिल्या माझ्यामध्ये, कोणत्या गोष्टी आहे, कोणत्या गोष्टी नाही आहे. असं होते ना की जेव्हा नाही का जेव्हा आपण आपलं फ्रीडम सोडून आपण आपल्या जेव्हा एक प्रकारे अशा लोकांसोबत राहतो, ज्या लोकांमध्ये कसं आहे की एक सेफर झोन मधून बाहेर निघून आपण दुनिया को जवाब देने के लिए या खुद को साबित करने के लिए जेव्हा आपण बाहेर निघतो, तेव्हा आपल्यासोबत काहीतरी वेगळंच असं काहीतरी होते. सिच्युएशन अशी वेगळी होऊन जाते. इट वॉज रिअली डिफरंट. त्यावेळेस आपण स्वतःला एक प्रकारे माहित करून घेतो की साला आपण आहे कोण, आपल्यामध्ये कोणती कॅटेगरी आहे किंवा आपल्यामध्ये कोणते क्वालिटीज आहे. येस. माझ्यामध्ये मला असं म्हणायचं गेलं ना, तर माझ्यामध्ये नाही का घरच्या बद्दल किंवा घरच्या बद्दल अशी काही फारशी फिलिंग नाही. इव्हन मला माझ्या म्हणायचं म्हणलं गेलं ना, की मित्रामध्ये पण फारशी अशी मजा येत नाही. आता असं म्हणायला नाही पाहिजे, कारण आपल्यापाशी मित्र खूप कमी आहे. बट कसं आहे की मला असं वाटतंय की माझ्या लाईफमध्ये नाही का मी स्वतःसोबत जेव्हा कंपनी एन्जॉय करतो ना, इट वॉज रिअली गुड. कारण मी तेव्हा स्वतः मी राहतोय आणि मला जे वाटते ते मी करतो. आता मी जे काही बोलून राहिलोय ते मला स्वतःला जे वाटते ते मी बोलतो. हे असं नाही का मला कोणी सांगितलं आणि मी फोर्स करून राहिलो. इट वॉज नॉट. जर मला असं वाटलं की आता बसावं आणि आता एखादी पिक्चर पाहावं युरी म्हणून, तर मी आता आर्टिफॅक्ट एपिसोड बंद करून सुरू करू शकतो. आपला लॅपटॉप लावला, पिक्चर लावला. मी नका अगोदरपासून फ्रीडम पाहिजे मला, इंडिपेंडंट. अगोदरपासून मी विचार केला होता माझ्या लाईफमध्ये मी जे काही गोष्टी करीन मी इंडिपेंडंट करीन. आणि कसं आहे की माझ्या स्वप्नाचं ओझं मी कधीच कोणावर लादू देणार नाही, पॅरेंट्सवर तर कतही नाही. पण कसं आहे की कधी कधी नाही का मग आपण ठीक आहे, आपण विचार करतो अशा गोष्टी या मागे लागतो. मग पॅरेंट्स असे विचार नाही करत ना. पॅरेंट्स विचार करतात की आता पोरगा लागलाय, मग पोरगा वगैरे देईन. बरं, मी एक जेन्युइन क्वेश्चन विचारतो. ओके. आज समज जर तू विचार कर की तू एक प्रकारे मराठी मूवी बनवली. ओके.
ते घरची गोष्ट वॉज गेट रिअली सक्सेसफुल. ओके, तुला पैसे भेटले वगैरे वगैरे, नाव झालं, समथिंग समथिंग, सगळेजण खुश झाले. ओके, आता तुला पैसा भेटला, तू बॉम्बेमध्ये घर घेतलं. आता सांग बरं, तू त्या घरी तू तुझ्या पॅरेंट्सला बोलवशील का नाही? लिटरली आता बोलवायला तर पाहिजे. या बट त्यावेळेस कसं आहे की आई वडील हे आई वडील माझ्या माझ्या मनामध्ये आई वडिलांचं जे महत्व आहे ना, ते नेहमी राहणारच. यस. बट मला असं वाटतंय की नाही का, मी जेव्हा माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघून जेव्हा मी काम करतो ना, तेव्हाच मी एक प्रकारे एक जबरदस्त असं काहीतरी समथिंग बनवतो. या राईट. म्हणजे कसं आहे की आई वडील कसं आहे, एक प्रकारे तुम्हाला कम्फर्ट तर देतात. या म्हणजे एक प्रकारे राहण्यासाठी, म्हणजे कसं आहे की चांगला सहवास, चांगलं जेवण वगैरे वगैरे. या बट कसं आहे की मी खुलू शकत नाही. या इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की मी ते ओपन होणार नाही लिटरली. आता आता समजा जर मी या क्वेश्चनचं डायरेक्ट आन्सर म्हणल्या गेलं ना, तर मी हे याचं डायरेक्ट आन्सर नाही देऊ शकत. ते डिपेंड करते त्या सिच्युएशनच्या वेळेस. Yes. कारण कारण नाही का, आई वडिलांची पण इच्छा असते का मुलगा एवढा जास्त सक्सेसफुल झाल्यानंतर आपण मुलांसोबत राहावं. या. आता आय डोंट नो, आता ह्याच्यावर काय देऊ मला पण नाही माहिती. लिटरली मला 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 काहीच कळत नाही. हा, मी नाही का माझ्या बहिणीला सोबत घेऊन जाईन. याच्यात काही डाऊट नाही. समजा जर नाही का मी सक्सेसफुल झालो, सक्सेसफुलच्या अगोदरच समजा जर मी मुंबईला किंवा पुण्याला सेटल झालो, तर मी बहिणीला सोबतच घेऊन गेल. व्हाय? कारण नाही का मला वाटते तिचं जे भविष्य आहे ना, ते आय डोंट नो यार, आपण कोणाच्या व्यक्तिमत्वाला एक प्रकारे डिसाईड नाही करू शकत का तू कोण आहे किंवा काय आहे. जरी तो व्यक्ती तुझी बहीण आहे का नाही असो. समजा तुला वाटते का तू एक फिल्म मेकरचा एक प्रकारे पर्टिक्युलर पर्सन आहे, तर तुझ्या फॅमिली मधले पण पर्सन या करिअर मध्ये उतरणं काही गरजेचं नाही. कारण कसं आहे की तिला ते रिअलाइज व्हायला पाहिजे का ती समथिंग इज दॅट. आय डोंट नो यार, मला म्हणजे कसं आहे की मी एकदम पुढचा वगैरे मी नाही का दुसऱ्यांबद्दल नाही का फ्युचरचा विचार नाही करत. म्हणजे मी असं नाही म्हणत की मी मी या व्यक्ती मी या व्यक्तीला समोर जाऊन सक्सेसफुल बनवीन. नो, मी असं कधीच नाही म्हणत. आपण कधी नाही का दुसऱ्याच्या फ्युचर बद्दल प्रिडिक्शनच नाही करू शकत. कारण दुसऱ्याच्या मनात राहते वेगळं, वागतो वेगळा आणि असतो काहीतरी वेगळाच. येस, दॅट इज समथिंग रिअली डिफरंट. आणि त्याचा फ्युचर पण असते तो काहीतरी वेगळा. कसं आहे की प्रत्येक व्यक्ती स्वतःच्याच फ्युचरला एक प्रकारे इम्पॉर्टंट फॅक्टर ठरतो की त्याला फ्युचरमध्ये काय करायचं आहे हे त्यालाच माहित असते. तरीही आय डोंट नो, म्हणजे मी हे सगळे क्वेश्चन्स आताच, या क्वेश्चनचे आन्सर मी आताच नाही देऊ शकत. लिटरली म्हणजे माझं घर राहीन तेव्हा मी आई वडिलांना बोलवीन का, तू सक्सेसफुल झाला तर तुझ्या बहिणीला बोलवशील का. आय डोंट नो डूड. लिटरली मी आताच नाही का मी एवढे मोठे क्वेश्चन्सचे आन्सर देऊच शकत नाही. कारण जोपर्यंत मीच सक्सेसफुल होत नाही, त्या सगळ्या गोष्टी मी सांगून का फायदा, राईट. सो इट वॉज रिअली इम्पॉर्टंट थिंग्स फॉर मी. सो येस. वेल, आज कसं आहे की अजून माझ्यामध्ये अजून एक कॉल, जाऊ दे यार, आपण नाही का या गोष्टी बोलून स्वतःला एक प्रकारे डिमोटिवेट नाही करूया. लिटरली ज्या गोष्टी आहे त्या आहे. आय एम द पर्सन. मी स्वतःच्या इनर, जे माझी आत्मा आहे किंवा जी माझी सोल आहे किंवा जे माझं मन आहे, जे मला रिप्रेझेंट करते का, मला काहीतरी कॅटेगराईज करते का, यू आर समथिंग रिअली डिफरंट. म्हणजे कसं आहे की वांग्याची भाजी चिकनचं पीस सारखं लागत नाही बा, म्हणून आपण त्याला रिजेक्ट नाही करू शकत. कारण ते आपलं खाण्याचं साधन आहे. येस, वांग्याची भाजी वांग्याची भाजी, त्याची टेस्ट वेगळी लागते, चिकनची टेस्ट वेगळीच लागते. आपण हे एक्सपेक्ट करूच शकत नाही का मला वांग्याची भाजी चिकन सारखी टेस्ट का नाही लागत.
कारण दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहे. आपण वांग्याच्या भाजीला कितीही चांगले तेल, तूप, मीठ, मसाले कितीही टाकलं ना, तरी चिकन सारखी चव येणार नाही. बट याचा अर्थ असा नाही का चिकनची चव नेहमीच चांगली असते बा. असं कधीच होणार नाही. या राईट. सो दोन्ही गोष्टी दोन्ही त्याच्या प्लॅटफॉर्मवर फिक्स आहे. या इट वुड बी नेव्हर बी चेंज. या आपण वांग्याच्या भाजीला बेहतर बनवू शकतो. इट वॉज गुड, इट वॉज रिअली अमेझिंग. येस. बट त्याला कॅटेगराईज नाही करतायत किंवा त्याला डिफरन्शिएट नाही करतायत दुसऱ्या भाजीसोबत. हे असंच एक फॅक्टर असतो पर्सन मध्ये, पण हेच एक प्रकारे इम्पॉर्टंट थिंग असतो की मानून घे की मी एक वांग्याची भाजी आहे. ओके. आणि तो माझ्या ऑफिस मधला एक नवीन मुलगा, त्याचं नाव सूरज आहे, तो चिकन आहे. या. आणि सगळ्यांना चिकन आवडते. सो पीपल गेट रिअली अट्रॅक्टेड टुवर्ड्स देम. तर माझा म्हणण्याचा असा अर्थ नाही आहे का तो समथिंग रिअली मच बेटर आहे माझ्यापेक्षा आणि मी नाही आहे. इट वॉज नेव्हर बीन समथिंग लाईक दॅट. असं कधीच नाही आहे. कसं आहे की आपल्याला रिअलाइज झालं पाहिजे की आपली गलती काय आहे. लिटरली सांगू, मला नाही का या ऑफिसमध्ये असं रिअलाइज होऊन राहिलं की मी आताही गलती करतो यार. म्हणजे कसं आहे की लोकांना एक प्रकारे फील झालंय, लोकांना असं माहित पडलंय की हा तर नेहमीच गलती. इट वॉज मला ऑफिसच्या गोष्टी नाही करायच्या यार, प्लीज. मग केव्हा करशील या? म्हणजे तुझ्यामध्ये तुझ्या ज्या चुका आहे तू स्वतःला डूड, मला माझ्या मनामध्ये ज्या काही चुका आहे ना त्या आम्ही स्वतःसोबत डिस्कस करतो तेव्हाच. या जेव्हा ऑफिसचा टाइम राहतो किंवा ऑफिसमधून जेव्हा मी घरून निघतो तेव्हाच मी त्या झोन मध्ये राहतो. आता राईट नो त्या विचार करून काही फारसा उपयोग नाही. मी स्वतःलाच एक प्रकारे डिसअपॉइंट करून घेईल यार. काहीच उपयोग राहणार नाही. ओके. या ओके, डोंट टॉक लाईक दॅट. फाईन. काल मी नाही का एक खूप चांगली गोष्ट केली. या मी काय केलं की मी स्टोरी लिहिली आणि त्याची प्रिंट काढली आणि आज माझे जे टीचर आहे त्यांना मी दाखवलं आणि त्यांना खूप जबरदस्त वाटली ती जी एक हलकीची स्टोरी वगैरे. त्यांना असं रिअलाइज झालं का ही हॅज समथिंग, त्याच्यापाशी काही ना काहीतरी आहे. आणि त्यांचा असा रिव्ह्यू पण मला पण असं वाटलं की माझ्यापाशी येस आय हॅव समथिंग. येस. आणि मला असं वाटतंय की आता आपण एक आर्टिफॅक्ट एपिसोड ड्रॉप करू आणि आता आपण ते लिहून घेऊ. ते स्क्रिप्टेड फॉर्म, कारण ते आपल्याला सोमवारी पुन्हा दाखवायचं आहे. सो स्क्रिप्ट फॉर्मॅट मध्ये. सो आपण प्रयत्न करू आणि याला बिकम बेटर बनवू. कारण समज जर याच्यामध्ये लॅगिशनेस आणण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लाईफचा काही अर्थ नाही आहे. कारण हेच एक आपल्याला एक प्रकारे ठरवून द्यायचं की आपल्या लाईफमध्ये आपल्याला काय करायचं आहे. समज जर आपल्याला वाटते की मी एक फिल्म मेकर आहे तर मला आतापासूनच मेहनत घेणं गरजेचं आहे. असं नाही का प्रत्येक गोष्ट माझ्या एकदम सरळ हातात येईल. हा, कधीच नाही रे. मी तसा विचार पण नाही करत की माझ्या समोर नाही का अशा काही गोष्टी सर्व माझ्या हातात येईन. इल्ले बिलकुल नाही. आणि असं कधीच होत नाही लिटरली. या माझ्यासाठी माझ्या लाईफ मध्ये नाही का छोट्यातल्या छोट्या गोष्टी नाही का मला नाही का गाण फाड मेहनत करावी लागते. त्याच्यानंतर आपल्याला खूप मोबदला भेटतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारा, आता काय सांगू यार माझ्या लाईफची स्टोरी. इट वॉज रिअली नेव्हर एंडिंग. अशी वेळ आहे, टाइम आहे आणि आता आपण ते करू शकतो. सो लेट जस्ट स्टार्ट, लेट जस्ट बिगिन. ऑलराइट. So right now, this is the end. This is the Maya Artifact episode number 1742. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.